नमस्कार. आजचा आपला विषय असा आहे जो सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच. खास करून सोशल मीडियावर तर हा प्रश्न सतत फिरत असतो की आपली उंची खरंच वाढू शकते का? अशा प्रकारचे प्रश्न नेहमीच येत असतात. माझं वय 21 आहे, आता उंची वाढेल का? किंवा बारला लटकून खरंच फायदा होतो का? तर चला, या सगळ्या प्रश्नांच्या पलीकडे जाऊन यामागचं सायन्स काय आहे ते समजून घेऊया. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मराठी रंग मध्ये. यासाठी आपण सगळ्यात आधी उंचीचा जेनेटिक आधार काय आहे ते पाहू. मग आपल्या शरीराचं ग्रोथ इंजिन कसं काम करतं ते बघू. आपली वाढ एका ठराविक वयानंतर का थांबते यावरही बोलू. आणि हो, काही टोकाचे पर्याय जसं की सर्जरी याबद्दलही जाणून घेऊया. आणि सगळ्यात शेवटी जे काही गैरसमज आहेत त्यावर विज्ञानाच्या दृष्टिकोनातून नजर टाकूया. चला तर मग सुरू करूया. उंचीचा आराखडा म्हणजे आपली उंची कशावर ठरते, तर यातला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे आपला DNA. बघा, आपली उंची किती असेल यातला तब्बल 80% वाटा हा पूर्णपणे जेनेटिक्सचा म्हणजे आपल्याला आई वडिलांकडून मिळालेल्या DNAचा असतो. हे आधीच ठरलेलं असतं. पण मग एक प्रश्न येतो की एकाच आईवडिलांची मुलं असूनही भावंडांची उंची वेगवेगळी का असते, नाही का? याचं कारण आहे जीन्सचं गणित. कधी कधी उंच पालकांचे डॉमिनंट म्हणजे प्रभावी जीन्स एका मुलामध्ये येतात, तर कधी दोन्ही पालकांकडून आलेले कमी उंचीचे रिसेसिव्ह म्हणजे अप्रभावी जीन्स दुसऱ्या मुलामध्ये एकत्र येतात. त्यामुळे उंचीत फरक दिसतो. ठीक आहे, तर 80% जेनेटिक्स झालं, मग उरलेले 20% काय आहेत? तर इथे येतो आपल्या शरीराच्या ग्रोथ इंजिनचा भाग. याला आपण एक हॉर्मोनल ऑर्केस्ट्रा म्हणू शकतो, जिथे अनेक गोष्टी एकत्र येऊन आपली वाढ घडवून आणतात. आणि या ऑर्केस्ट्राचा एक कंडक्टर असतो आपल्या मेंदूत असलेली एक वाटाण्याच्या आकाराची पिट्युटरी ग्रंथी. ही ग्रंथी हायपोथॅलमसकडून म्हणजे आपल्या भावनांच्या केंद्राकडून सिग्नल घेते. आणि मग तयार होतो वाढीसाठीचा सगळ्यात महत्त्वाचा घटक ग्रोथ हॉर्मोन म्हणजेच GH. आणि मग येतो एक महत्त्वाचा टप्पा, प्युबर्टी म्हणजे तारुण्य. यावेळी सेक्स हॉर्मोन्स म्हणजे मुलांमध्ये टेस्टोस्टेरॉन आणि मुलींमध्ये इस्ट्रोजेन वाढू लागतात. आणि यामुळेच उंची एकदम झपाट्याने वाढते, ज्याला आपण ग्रोथ स्पर्ट म्हणतो. गंमत म्हणजे जे हॉर्मोन्स ही वाढ घडवतात तेच काही काळानंतर वाढ थांबवण्याचे संकेतही देतात. म्हणजेच जेनेटिक्सने जी 80% उंची ठरवली आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी हे उरलेले 20% घटक खूप महत्त्वाचे आहेत. आणि हे आपल्या हातात असतात. म्हणजे पुरेशी शांत झोप घेणं, नियमित व्यायाम करणं, चांगला बॅलन्स्ड आहार घेणं, मग तो व्हेज असो किंवा नॉनव्हेज, दोन्हीतही पोषण महत्त्वाचं आहे. स्ट्रेस मॅनेजमेंट आणि हो, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D या सगळ्या गोष्टी आपली जेनेटिक पोटेन्शियल गाठायला मदत करतात. पण ही जी वाढ आहे ती आयुष्यभर चालत नाही, बरोबर? आणि ती का थांबते यामागे एक पक्का बायोलॉजिकल कारण आहे. हे बघा, आपल्या लांब हाडांच्या टोकांना कार्टिलेजचा म्हणजे एका प्रकारच्या मऊ हाडाचा एक भाग असतो. यांनाच ग्रोथ प्लेट्स किंवा एपिफिजियल प्लेट्स म्हणतात. जोपर्यंत ह्या प्लेट्स ओपन म्हणजे उघड्या असतात तोपर्यंत आपली हाडं लांब होतात आणि आपली उंची वाढत राहते. पण जसजसं वय वाढत जातं, साधारणपणे तारुण्याच्या शेवटी ह्या मऊ प्लेट्स कडक होतात आणि हाडांना पूर्णपणे जोडून जातात, म्हणजे त्या फ्यूज होतात. आणि एकदा का या ग्रोथ प्लेट्स बंद झाल्या की नैसर्गिकरित्या उंची वाढण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबते. आणि हे कधी होतं याची एक साधारण टाईमलाईन आहे. मुलींमध्ये या ग्रोथ प्लेट्स साधारणपणे 14 ते 17व्या वर्षी बंद होतात, तर मुलांमध्ये हे वय साधारणपणे 16 ते 19 वर्ष असतं. अर्थात यात थोडाफार फरक असू शकतो. तर मग नैसर्गिक वाढ थांबल्यावर सगळेच मार्ग बंद होतात का? तसं नाहीये. वैद्यकीय क्षेत्रात एक खूपच एक्स्ट्रीम म्हणजे टोकाचा पर्याय उपलब्ध आहे. या सर्जरीचं नाव आहे ऑर्थोपेडिक लिंब लेंथनिंग. ही एक खूपच गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. यात काय करतात तर पायाचं हाड शस्त्रक्रियेने कापलं जातं. मग त्याला बायरोनिक फ्रेम बसवतात आणि रोज अगदी थोडं थोडं करून त्या फ्रेमने हाडाचे 2 तुकडे एकमेकांपासून दूर खेचले जातात. आणि त्या तयार झालेल्या गॅपमध्ये शरीर हळूहळू नवीन हाड तयार करतं. पण हे ऐकायला जेवढं सोपं वाटतं तेवढं अजिबात नाही. ही एक प्रचंड वेदनादायी आणि खूप वेळखाऊ प्रक्रिया आहे. कधीकधी 1 वर्ष किंवा त्याहूनही जास्त लागतं. शिवाय ही खूप महागडी आहे आणि यात नसांना इजा होण्याचा, इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे नवीन हाड तयार होतं त्यात मूळ हाडासारखी ताकद नसते. डॉक्टर याला एक मोठं फ्रॅक्चरच मानतात. आता या सर्जरीच्या गोष्टीवरून आपण येऊया त्या विषयावर जो इंटरनेटवर खूप पसरलेला आहे, म्हणजे उंची वाढवण्याबद्दलचे गैरसमज.
चला यातलं खरं काय आणि खोटं काय हे एकदा बघूनच घेऊया. तुम्ही ऐकलं असेल की बारला लटकल्याने किंवा काही खास जडीबुटी घेतल्याने किंवा ॲक्युप्रेशर प्लेट्स वापरल्याने उंची वाढते. पण विज्ञानाच्या दृष्टिकोनातून यात काहीही तथ्य नाही. एकदा का तुमच्या ग्रोथ प्लेट्स बंद झाल्या की त्यानंतर यापैकी कोणतीही गोष्ट तुमची हाडं लांब करू शकत नाही. उंची ठरते जेनेटिक्स, हॉर्मोन्स, पोषण आणि तुमच्या ग्रोथ प्लेट्स उघड्या आहेत की नाही यावर. एकदा त्या बंद झाल्या की फक्त सर्जरी हाच एकमेव मार्ग उरतो. आणि शेवटी एक महत्त्वाची गोष्ट, हे सगळं विज्ञान आपल्याला एका गोष्टीकडे घेऊन जातं, आणि ती म्हणजे स्वतःला स्वीकारण्याकडे. कोणीतरी आपल्या दिसण्यावरून, उंचीवरून काहीतरी बोलतं, ज्याला आपण बॉडी शेमिंग म्हणतो, त्याने खचून जाण्याचं कारण नाही. कारण ठराविक उंची असण्याचा जो दबाव असतो तो समाजाने तयार केलेला आहे, ती काही बायोलॉजिकल गरज नाही. महत्त्वाचं काय आहे तर आनंदी आणि समाधानी राहणं. जर तुम्हालाही अशाच प्रकारे कुठल्याही गोंधळातून बाहेर पडून गोष्टी थेट आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून घ्यायला आवडत असतील तर आमच्या या प्रयत्नांना नक्की पाठिंबा द्या. या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांच्यासोबत शेअर करा. यामुळे आम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बनवायला खूप प्रोत्साहन मिळतं. आजच्यासाठी इथंच थांबूया. धन्यवाद.